स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी भावा जन्मा मा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाओ गीते. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. तुम्हा सर्वांचं आदराचं स्थान सन्माननीय लक्ष्मणराव सुखदेवरावजी नागरे साहेब, त्यांच्या धर्मपत्नी विमलताई, त्यांचे चारही भाऊ 2 बहिणी, त्यांची कन्या राखी, जावाई रवींद्र सोनवणे, या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे सागर भाऊ सांगळे यांच्या माध्यमातून हे निमंत्रण मिळालं. आणि सिन्नर तालुक्यात पहिला परिचय ज्यांच्याशी झाला ते आमचे जनार्दन नथुजी सानप, पूर्ण नाव. त्यांनी अधूनमधून या कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं. बाबा बदल झाला, अर्धा तास आधी यावं लागते. बरोबर आळंदीहून निघालो. थोडा रस्ता खराब असल्यामुळे 5 मिनिट 6:35ला आलो. नाही तर कधी ते 5 मिनिट मला 5 वर्षासारखे झाले, कधी चुकत नाही. म्हणजे 8:35ला मोकळे करतो बस एवढंच. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज, विनयकरी महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, छोटे छोटे सर्व साधक, त्या साधकांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, ते संस्था चालक, त्या सर्वांना व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. बरीचशी महाराज मंडळी कीर्तनाला बसलेली आहे. काहीची नावं माहिती आहे, काहीची नाही. तरी पण सर्व महाराजांच्या विषयी मला पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व माझ्या महाराजांना पांडुरंगाच्या स्वरूपात मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, नागरे परिवाराचे नाते गोते, या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्या अंतकरणामध्ये ज्यांनी आदराचं स्थान प्राप्त केलं, कारण त्यांचं कार्य पहिलं स्तुत्य कार्य आहे, व्यसनमुक्ती. LIC विक्रोळी तिकडे गेले तरी घार हिंडे आकाशी, पण चित्त तिची पिलापाशी. आपल्या जन्मगावाला विसरले नाही. खंडेरायाच्या मंदिराला 1 लाख रुपयाची देणगी, दहीहंडीचा कार्यक्रम, सप्ताहामध्ये सहभाग, आईच्या नावानं शाळेची कमांड, सगळे त्यांचं कार्य. आणि म्हणून त्या कार्याची ही पोच पावती आहे. साहेबांच्याकडे पाहिलं म्हणजे 75 वाटत नाही, त्याच्यात वाचलं म्हणून म्हणावं लागतं 75. नाहीतर प्रत्येकाच्या वयाची मर्यादा सांगत असताना त्याची त्याची अवस्था पण सांगितली आहे. 60 वर्षाच्या वयात वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली तुझ्या हाती येईल काठी, तुझ्या हाती येईल काठी. भाकर
बाळपणी वर्षे 12 ती तुझी गेली रे अवधारा, तव तू होता निमासुरा खेळाचे नि विनोदे वर्षे भरली यासाठी, तुझे हाती येईल काठी चावेना भाकर रोटी ना खणवटी लागले अभंग नामदेवाचा. म्हातारा कोणाला म्हणतात? 50च्या वयात वर्ष 50 होती, वर्ष 50 वर्ष 50 होती, वर्ष 50 हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती, हलती दाताच्या पंगती. श्याम केश शुभ्र होती, श्याम केश शुभ्र हो, श्याम केश शुभ्र होती, श्याम केश शुभ्र हो. म्हातारा म्हणतो या म्हातारा सावधान वर्षे 50 होती. बरं सानप बाबा तुमचंही चांगलंच आहे. वर्षे 50 होती, हालती दाताच्या पंगती, काळे केश शुभ्र होती, तयाला म्हातारा म्हणती. पण 75 मध्ये तसं काही वाटत नाही. अजून हातात काठी आली नाही, त्यांचीच काठी चांगली आहे. आणि त्यांची काठी चांगली असण्याचं एकमेव कारण त्यांच्या धर्मपत्नी विमलताई. अरे तिकडे बाहेर, ए चावी नंतर ने, जा बाहेर. देऊन टाका बस. विठ्ठल अरे बरं का जनार्दनजी, तुमचंही चांगलं असण्याचं कारण तेच आहे, अर्धांगिनी, हे लक्षात घ्या. म्हणून साहेबांच्या धर्मपत्नी विमलताई त्यांच्या मागे सावलीसारख्या उभ्या, हे त्याचं कारण आहे. चारही बंधूचं प्रेम, दोन्ही बहिणीचं प्रेम, हे जगण्यासाठी 2 चपात्या लागतात, फक्त 2च चपात्या. पण ज्या घरात एकमेकाचं एकमेकावर जीवापाड प्रेम आहे, त्याच्या पुढे जगातला श्रीमंतही दरिद्री, एवढं लक्षात ठेवा. घराची व्याख्या काय आहे सानप बाबा? 4 भिंतीच्या आतला भाग, घर में माई, गोठे में गाई और खेत में भाई, उसकी क्या देखना कमाई. घर में माई, एकमेकाचं एकमेकावर जीवापाड प्रेम ला म्हणतात घर में माई. पत्नी ही केवळ पत्नी नसते, तो कांता निष्ठुर भाषिणी. आता उलट कीर्तन होईल याच्यावर, उलट. क्रोशंती शिशिवा, चाललं वाढत ते. आता असं होते रोहिदास, मी काही ठरवून बसत नाही. क्रोशंती शिशिवा सवारी सदनम पकाकृतम चांगणम. हे बहुतेक कळत नाही तुम्हाला. नेहमी घरात रडणारी लेकरं, क्रोशंती शिशिवा, गळक घर सवारी सदनम पकाकृतम चांगणम, गुडघ्या इतका चिखल अंगणात. कांता निष्ठुर भाषिणी, नेहमी नवऱ्याला कठोर बोलणारी बायको, ते 10 वर्ष आधीच मरतं, हे लक्षात ठेवा. अर्धांगिणी, मी का सांगतो, विमलताईला आपण दुर्लक्ष केलं, पण साहेब अशा पद्धतीनं आपल्याला दिसतात, याच्या सिंहाचा वाटा विमलताईचा, लक्षात ठेवा. केवळ पत्नी ही पत्नी नसते. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. पुढचं पाठ असलं तरी सांगायची गरज नाही. जेव्हा पती संकटात असतो सानप बाबा,
तेव्हा खंबीरपणे उभी राहून हिंमत देत असते, तेव्हा पत्नी नाही मंत्र्याची भूमिका आहे लक्षात. तेव्हा पत्नी नाही. जर वेगळ्या टेन्शनमध्ये पती असेल तर बारीक अभ्यास पत्नीचा असतो. सावकार आलं होतं, परवाही आलं होतं, कालही आलं होतं, पैसे मागत होतं, काल जेवले नाही माझे पतिदेव, लक्ष ठेवून असते. सकाळी पती गोठ्यात गेला, काहीतरी खिशात घातलं, तशीच मोबाईल ठेवून द्या. आता सगळे मोबाईल ठेवून द्या. आता हे आम्ही खूप लांबून आलो कीर्तनासाठी, नुसतं ऐका. हे मला माहिती आहे तुमचा व्याप मोठा आहे, मोदी साहेबाचे येत असतील, पण माझी विनंती सांगा, आय एम बिझी म्हणून काय फरक नाही पडत. हे कलियुग घुसलं मोबाईलच्या रूपात, ऐकूच देत नाही कीर्तनसुद्धा. अरे इथं थोडा त्याग करा. विठ्ठल विठ्ठल सर्वांनी बंद करून टाका आपापले, काही बिघडत नाही. 8:30ला ते आलेलेच असतात, नंतर बोलत बसायचं, बस एवढी विनंती आहे. काहीतरी गोठ्यात गेल्यावर पतीनं खिशात घातलं. साणप बाबा तरा 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 चालत गेली. पत्नी, काय घातलं खिशात? काही नाही. माझी शपथ आहे तुम्हाला, काय घातलं खिशात? काही नाही. आणि पत्नीनं खिशात हात घातला साणप बाबा, आणि जी वस्तू काढली ती रोगोरची बाटली होती. काय करता हे? मी 3 दिवस झाले पाहते टेन्शनमध्ये आहे. सावकार आलतं काल, तो म्हणला उद्या पैशाची सोय कर, नाही तर जोड्यानं थोबाड फोडील म्हणला चौकात. माझ्या बापानं मारलं नाही अजून, त्याचे जोडे खाल्ल्यापेक्षा ठरवलं आपली जीवन यात्रा संपवाय. शपथ आहे माझी, माझ्या कुंकवाला धक्का लावू देऊ नका. मी त्या सावकाराचे पैसे मोलमजुरी करून तालुक्यातली मोलकरीण होईल, त्याचे पैसे फेडेल, पण तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही असं करू नका. अशा वेळीची भूमिका म्हणजे कार्यशु मंत्री तेव्हा संकट काळामध्ये हिंमत देत असते. पत्नी तेव्हाची भूमिका. महाभारत पहा साणप बाबा, जेव्हा पांडव वनवासात गेले, दुर्वासांची सेवा दुर्योधनानं केली. सगळ्या इतिहास तुम्हाला माहिती असल्यामुळे 1 मिनिट घेतो आणि सांगितलं, जा मध्यरात्री त्याला जेवण मागा. दुर्वास पातला धर्मा छळा वयावनी वगैरे वगैरे वगैरे, बस वगैरे मध्ये थांबून जात जा. रात्री 12ला, आणि ते दुर्वास शंकराचे भक्त होते, 60,000 शिष्यासह आले. नमः पार्वती पतये हर हर महादेव. हर हर शब्द झाला, परिणाम जनाबाईचा अभंग आहे. पंडूसुत जागे झाले. धर्मराजा उठले आणि नमस्कार केला. काय पाहिजे बाबा? जेवण पाहिजे धर्मा. केवढं संकट आहे. हो म्हणावं तर सूर्योदयाशिवाय थाळी अन्न देत नाही, थाळी धुवून ठेवलेली आहे. नाही म्हणावं तर बाबा रागीट आहे, धर्म संकटात आहे. म्हणून धर्मराजाने भीमाचा हात धरला. रात्री 12ला आश्रमाच्या मागं नेलं आणि भीमाच्या गळ्याला बिलगून धर्मराजा रडू लागला. धर्म भीमाकडे पाहे, सत्व हानी होती आहे, सत्व हानी होत आहे, सत्व हानी होती आहे. धर्म भीमाकडे पाहे, सत्वहानी होत आहे. काय करावं रे भीमा? द्रौपदीला जाग आली. रात्री 12ला द्रौपदी आश्रमाच्या मागं गेली. ते रडणं बघितलं धर्मराजा. का रडताय? तो बाबा जेवण मागतोय, हो म्हणाव तर तयारी नाही, नाही म्हणाव तर तो शाप देईल. जा झोपा पाचही भाऊ तुम्ही, त्या बाबाचं मी बघून घेते. याला म्हणतात संकट काळात खंबीरपणे उभी राहते पत्नी. द्रौपदी आली. काय पाहिजे बाबा? जेवण पाहिजे बेटा. जा आंघोळा करून या, तोपर्यंत पंगत वाढलेली असेल. पाठवले नदीवर सगळे साधू. द्रौपदीनं काय स्वयंपाक केला का बाबा?
नाही, किसनरावला मोबाईल केला. हे कीर्तन चांगलं कळतं तुम्हाला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारे. कृष्णा धावरे याला म्हणतात पत्नी. संकट काळात कार्यशु मंत्री, करणेशु दासी. पतिदेव साक्षात परमेश्वर समजून त्याची जन्मभर सेवा करते, तेव्हा दासीची भूमिका आहे. पण जेवणाच्या वेळेला आई होते पत्नी, हे लक्षात ठेवा. मी आपलं विमलबाई ताई साठी चाललं बरं का, बरं सानप बाबा. पतीच्या आवडीनिवडीचे पदार्थ तिला माहिती असते. ताट वाढून पतीच्या पुढे ठेवते, मग काय टी व्ही बघत बसते का? आग्रह करू करू, आग्रह करू करू, आग्रह करू करू पतिदेवाला पोटभर जेवायला घालते, तेव्हा पत्नी नाही, ती आईची भूमिका आहे. विठ्ठल विठ्ठल. बस या सर्व भूमिका बजावणाऱ्या विमलताई असल्यामुळे 75 मध्ये साहेब 50 सारखे दिसतात, हे त्याचं उत्तर आहे. पुन्हा त्यांचे चारही बंधू प्रेम करणारे, त्यांच्या बहिणी, त्यांची कन्या. कन्येचं तर निस्वार्थी प्रेम पित्यावर असते, निस्वार्थी. तिच्या प्रेमात स्वार्थ नाही. मुलाच्या प्रेमात स्वार्थ आहे. ते म्हणते काही नाही महाराज, 5-10 वर्षे त्रास आहे, एकदा म्हातारं मेलं का तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा, जिस घर को मैं 20-22 साल तक मेरा मेरा करे महाराज, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करती है. हे निस्वार्थी प्रेम आहे. आणि म्हणून सगळ्या गोकुळासारखा परिवार असल्यामुळे माझी एकच इच्छा आहे, साहेबांची शताब्दी याच गावात व्हावी, कीर्तन माझंच असं. विठ्ठल. अमोल किमतीचा नरदेह आपणाला प्राप्त झाला सानप बाबा, पण अतिपरिचयामुळे या देहाचं महत्व आपल्याला वाटत नाही. अतिपरिचय झाला की महत्व संपतं. कोणती गोष्ट असू द्या, अतिपरिचय. अरे जे चंदन आपल्याला बघायला मिळत नाही, आपल्या नशिबाला जे चंदन आहे ना, ते खरं चंदन नाही. मग आराटी बोराटी काटी येड्या बाभळी ज्या चंदनाच्या संगतीत राहिल्या, त्याच्यामुळे झालेलं चंदन हे आपल्याला मिळालं. खरा बुक्का आहे का आपल्या नशिबाला? अरे तुळशीची लाकडं, जुन्या तुळश्या जाळायच्या, त्याची लाकडं ती चाळून बुक्का, सुगंधी बुक्का. मग अतिप्रिय आवडे आपला बाभळी बुक्का, तिथे शब्द आहे अतिप्रिय आवडे. शब्द लक्षात घ्या. हे उगच लिहिले काय, कविता आहे का? अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का. जो तुळशीच्या जाऊन लाकडापासून केला जातो तो देवाला अतिप्रिय शब्द आहे. अभंग पाठ आहे तुम्हाला, फक्त अर्थ लावत बसा. आपला अतिप्रिय आवडे बाभळी बुक्का. अरे येड्या बाभळीचा बुक्का. आपल्या नशिबाला जो बुक्का आहे सानाभाऊ, येड्या बाभळीचा आहे. तसं चंदन, चंदनाची परीक्षा आहे. 1 क्विंटल तेल कढईमध्ये उकळतं ठेवा, उकळतं, आणि त्या चंदनाचा 1 थेंब सुईच्या टोकानी, सुईच्या टोकानी एकच थेंब टाकायचा. क्विंटलभर उकळतं तेल एका क्षणात थंडगार झालं पाहिजे. बुंद एक क्षण
बावन चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. एका क्षणात एक थेंब अख्खं क्विंटलभर उकळतं तेल थंडगार करतं. त्याला म्हणतात 52 चंदन. ते मलयागिरीवर आहे. या इकडे बसा. त्याला सापाचं वेष्टन आहे जे आपल्याला बघायला मिळत नाही रविदास. पण त्या जंगलात राहणारी भिल्ल जमातीची म्हातारी साणप बाबा रोज त्या सरपणावर स्वयंपाक करते. का? याला म्हणतात अतिपरिचय. अतिपरिचय. जावाई असावा, दूरचा असावा आणि 4-2 वर्षानं येणारा असावा, मग जावयाला किंमत असते. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल. इकडचे जावाई चांगले भाऊ, हे सगळ्या नागपूरकडच्या जावयाच्या गोष्टी आहे. जेव्हा कीर्तन साहेब आमचं नागपूरला असतं तेव्हा जावाई सिन्नरकडचे वापरतो आम्ही. समजून घेण्या दोर जवाई. जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. आणि मग सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पायीन जावायाला. अर्जे मुलाला खाऊ घालत नाही ते जावायाला परिस्थिती बिकट असली तरी. नाकाचा मोती ठेवी जावयाचा मान. राखी जावयाचा मान. राखी जावयाचा मान. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखे जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षांनी येणारा पाहिजे मृदंगाचार्य. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दारात उभी राहून म्हणते, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर माझीच आहे, आण येताना. इतका दर्जा. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानु जगी तुच्छ पाही. लघुस्यसी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूर देशी राहावे. नाही तर चंद्राची कोर पश्चिम दिशेला बिजेच्या दिवशी अख्ख्या पिंपळगावच्या मावल्या वाळतात. एकमेकीला आवाज, चला लवकर लवकर चला, पुन्हा महिनाभर नाही दिसायचं हे. आज संधी आहे. बिजेचा चंद्र महिनाभर दिसायचा नाही, अख्खं गाव ओवाळतं. आणि दररोज 6:30ला एवढा तांबडा गोळा सूर्याचा पूर्व दिशेला, त्याला चुकून शालूट ठोकत नाही कोणी. का? ते रोजचं आणि हे महिन्याचा. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानु जगी तुच्छ पाही. लघुस्यसी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखयार दूर देशी राहावे. तसा देहाचा आणि आमचा साणप बाबा अतिपरिचय झाला. अतिपरिचय झाल्यामुळे या नरदेहाचं महत्व आम्हाला नाही, मग कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा.
म्हणून नरदेहाचं महत्त्व साणप बाबा आम्हाला वाटत नाही. अतिपरिचय. नाहीतर नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही, एका श्वासाची. तसे 21,600 श्वास दिवसाला चालले आपले. त्याच्यात थोडं प्रमाण बदलतं. बसल्यावर माणूस 12 चालतात, चालायला लागला की 18 होतं, झोपायला लागलं की 24 होतं, वाढत राहते ते. आता 12 बसला ना तुम्ही, 12 श्वास चालू आहे मिनिटाला. उठलं चालायला लागलं की दीडपट होतं 18. झोपल्यावर घोरायला लागलं की डबल 24. फुल झाल्यावर तू काय समजला, इथं 30 होते. बैठे 12 चलत 18 सोती जाय 24. मध्य मास मैथुन में सास चलत है 30. ते सूत्र आहे. बैठे 12 चलत 18 सोती जाय 24. मध्य मास मैथुन में सास चलत है 30. तसं 15 मिनिटाला सर्वसाधारण अंदाज दिला. 21,600 साणप बाबा हिशोब करा तुम्ही आता. 21,600 श्वास दिवसाला चालले, मिनिटाला 15 चालतात, मिनिटाला 15 चालतात. मग 60 मिनिटाचे 900 होतात. घरी गेल्यावर हिशोब करण्यात LIC साहेबाच्या पुढे आपण गणित कसं सांगायचं. पण 15 गुणिला 60 बरोबर 900 श्वास एका तासाला खर्च होतात. मग 12 तास दिवसाचे, 12 गुणिला 900. ते कॅम्प्युटर नाही, ते गुरुजी शिकवायचे शाळेत. 9वर 2 शून्य असल्यामुळे इकडे डबल घ्यायचं. 12 0 0 12 0 12 9 108 10,800. ते काय बटन दाबायची गरज आहे का. 10,800 झाले दिवसाचे श्वास, 10,800 झाले रात्रीचे श्वास. एकूण हिशोब 21,600. 21,600 दम जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून 21,600 श्वास चालले. त्याच्यात एका श्वासाची किंमत आम्ही करू शकत नाही. अतिपरिचयामुळे महत्त्व वाटत नाही. नाहीतर 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, मुलं बाळ नाही, खाली टाकलं 90च्या वयातलं म्हातारण 87ची म्हातारी जवळ बसून म्हणली, कसं होईल आता. किती दिवसाचं म्हणत आली नाही माझ्या भावाचं, तर तू बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या, आता कुळाला वारसदार नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं. मेलो नाही अजून, खाली टाकलेलं म्हणते. आण गावात प्रतिष्ठित बोलून आणले. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. बाबा इथं सही करा. सहीसाठी पेन टेकवला, बिना सहीचा मेला. तर माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकेल. जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही, असे 21,600 दिवसाला चालले. 30 दिवसाचा महिना, वर्ष 12 महिन्याचं आयुष्य 100चं. हिशोब करा. असा अमोल किमतीचा नरदेह आम्हाला मिळाला, पण अतिपरिचय झाला म्हणून आम्हाला महत्त्व वाटत नाही. मग महत्त्व कोणाला. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. कशासाठी. मृत्युलोकी व्हावा जन्मा मृत्युलोकी
आग्रह करू नका. तिथे मग मला म्हणा उठा बाबा आवाज थांबला. तुम्ही अजिबात आग्रह करू नका कोणाला. ते आहे तिथे त्याच्या पुढे बसलं की आवाज थांबतो. विठ्ठल विठ्ठल. मीच 2 मिनिट त्रास देतो सर्वांना. या बॉक्सपर्यंत सरकून घ्या. सानप बाबा तुम्ही थोडंसं तुम्ही डाव्या साईडला हा थोडं बस. बॉक्स वाचवा बसा तिथंच बसा. ते बरोबर आहे. उठू नका जागेवरून. फक्त सरका. आता बरोबर आहे बाबा. थोडं पुढे सरका. आता बरोबर आहे. मावशी ताई सरका तुम्ही. त्या राखीताई असल्या पाहिजे. आपला अंदाज हवामानाचा अंदाज सध्या डकचण ढोकचं सारखं निघते. पखवाद आहे मागे असे. थोडंसं इकडेच्या पखवाद मोकळा ठेवा. असं सरका पुढे. मावशी सरका पुढे. नुसतं तुम्ही सरका. यनग ते येते बरोबर. कशाला यनग कशाला तुम्ही. आमचं राहू दे भाऊ. एवढे क्लास रोजचे आहे ना आपले तिथे. सरका पुढे. तुम्ही तेच म्हणणार होता ना थोड्या वेळानं मला. बाबा सरकून घ्या. हे आम्हालाच कळतं. सरकून घ्या पुढे. सरकून घ्या पुढे. आता कोणी आलं तरी त्यांना म्हणावं मागं बसा. पुढे बाबाने सरकून घेतल्यामुळे जागा पॅक झाली. आता कोणी आलं की मागं बसा. विठ्ठल विठ्ठल. ज्या देहाची अपेक्षा स्वर्गातील देवानी करावी. पण आता माझ्याकडे लक्ष द्या. हे न पटण्यासारखं आहे साहेब. अरे स्वर्गातील देव मृत्यू लोकात जन्म घेण्याची अपेक्षा करतीलच कशाची. कशामुळे करतील. तिथल्या सुविधा इथल्या असुविधा. हा मृत्यूलोक तो स्वर्गलोक. आता शाळेमध्ये गुरुजी जोड्या लावा शिकवायच्या बोर्डावर. इकडे स्वर्ग इकडे मृत्यू. 2 शब्द घ्या. अभंगातलं पहिलं चरण डोळापुढे आणा. आता मी गुरुजी आहे तुम्ही विद्यार्थी आहे. गणितासारखा अभंग सोडवायचा आपल्याला. 2 शब्द आहे ना. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा जन्म आहे ना. मग इकडे स्वर्ग लिहा इकडे मृत्यू लिहा. स्वर्गलोक मृत्यूलोक. स्वर्गातल्या सुविधा मृत्यूलोकातल्या असुविधा. स्वर्गातल्या सुविधा पहा. अमरत्व सिंहासन ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. कल्पतरूचे बगीचे कामधेनूची खिल्लार चिंतामणीच्या भूमिका. अमरत्व सिंहासन ऐरावतासारखं वाहन अमरावती राजधानी. स्वर्गातली राजधानी अमरावती. नागपूर जवळची नाही. स्वर्गात इंद्र देवाची राजधानी अमरावती आहे. अमरत्व सिंहासन आहे. ऐरावतासारखं वाहन आहे. बाबा स्वर्गात कल्पतरूचे बगीचे आहे. कल्पतरू म्हणजे कल्पतरू खाली फळे येती मागी तली. मोबाईल चालू नाही ना उलटा ठेवून द्या. फळे येती मागी तली. कल्पतरू. जी कल्पना केली ते पूर्तता करतो त्याची त्या कल्पनेची. म्हणून त्याच वृक्षाचं नाव आहे कल्पतरू. चिंतामणी. आता 1 मिनिट घेतो बाबा. कल्पतरू माहिती नव्हतं त्याला. चालता त्याला एक झाड सावलीसाठी दिसलंय. बसला. दुपारची वेळ होती. रोहिदास म्हणला पाणी पाहिजे होतं. लागला ना जरा. त्याला माहीत नाही झाड कशाचं आहे. गटा पाणी प्यायला. म्हणला भाकरी पाहिजे होती. ना आलं ताट वाढून. जेवलं. म्हणलं ए पोरो शांत राहा तुम्ही. नाही तर द्या बसून त्यांना. नसेल त्यांची आपसी चर्चा चालू आहे. एकनाथराव बद्दल चालू आहे का रे काय कोणा होतं. ताट आलं. जेवण केलं त्याने. म्हणलं आता जेवण झालं पाणी झालं. काहीतरी अंथरायला पाहिजे होतं म्हटल्यावर पलंग आला. हे अर्धवटच होतं. बसलं पलंगावर कलंडलं आणि मनात आलं. म्हणलं आलो तेव्हा पाणी नव्हतं. झरा लागला. भाकरी पाहिजे म्हटलं तर ताट वाढून आलं. झोपायला पाहिजे म्हटलं पलंग आला. इथं भूत तर नाही
आलं. खाणार तर नाही आणि खाल्लं, याला म्हणतात कल्पतरू. त्याचे बगीचे आहे, मी जाऊन आलो म्हणून सांगतो. स्वर्गात कल्पतरूचे बगीचे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे. चिंतामणी हे रत्न आहे. ज्याच्याकडे असेल त्याला सांगतो, चिंतामणी दे चिंतिल्या अर्था. चिंतामणी रत्न असेल तर सकाळी गाईच्या शेणानं देव्हाऱ्या पुढची जागा सारवायची, तिथं चिंतामणी रत्नाची पूजा करायची. उसण्या का होईना 5-10 पोते 500च्या नोटा त्याच्यावर ढीग टाकायचा, दौंडी द्यायची तालुक्यात. ज्याला ज्या साधनाने न्यायचं असेल त्या साधनाने न्या. सूर्योदयापासून सूर्य मावळेपर्यंत कंटेनर भरून न्या, तरी सूर्य मावळल्यावर सकाळी टाकलेला ढीग तेवढा शिल्लक राहतो. याला म्हणतात चिंतामणी. चिंतामणी दे चिंतिल्या अर्था. त्याच्या भूमिका आहे स्वर्गात. कामधेनू. कामधेनू म्हणजे धेनू म्हणजे गाय, काम म्हणजे इच्छा. मालकाची जी जी इच्छा असेल त्याची पूर्तता करती, तिला म्हणतात कामधेनू. आमच्या जर्सी गाईला कामधेनू म्हणायचं नाही. 27 लिटर दूध देत असली तरी होईल काय कामधेनू. तरी होईल काय कामधेनू. म्हैसनं गाय असू द्या तरी कामधेनू होत नाही. बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्यान परी त्या निराळा कामधेनू वगैरे वगैरे वगैरे. हा, तिथे कामधेनूची खिल्लार आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे. कल्पतरूचे बगीचे आहे. स्वर्गातलं सांगतो. उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे. ते आमचं घोडं नाही, केसापेक्षा गोमाशात जास्त घोड्यावर. आणि मालक त्याच्याच घोड्याचं कौतुक तालुकाभर सांगतात. तट्टू माझा रत्नघोष. किती चालते साहेब? 7 दिवसात 3.5 कोस. तट्टू माझा रत्नघोष. मारवाडी भाषेत बड भटजीनो घोडो. इथं कोण नाही ना? बरं झालं मग. हा आहे, बरं झालं. बड भटजी नो घोड़ो, घोड़ो को खानो घनो चलनो थोड़ो, एक मारो छड़ो नीचे भटजी ऊपर घोड़ो. उच्चेच रवा खाचे. अरे उत्तम प्रतीचे घोडे. बरं का सानप बाबा? उत्तम प्रतीचे घोडे. तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, रंभा ह्या करमणुकीला आहे. तिथंही पखवाज आहे, विना आहे, हार्मोनियम न तबला नाही. बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभादिक सुर नहरी नबीना सकल समसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. हे स्वर्गातलं सांगतोय मी, आपलं इथलं नाही चालू. पिंपळगावचं स्वर्गातलं. कोण? बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा. कोण? रंभादिक सुर नहरी नबीना सकल असमसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पाणी पतंगा. त्या करमणुकीला आहे. अमृत प्यायला आहे. आपलं हे स्वर्गावर चाललं बोलणं. स्वर्गीचे अमर, मृत्यूलोकी व्हावा जन्म. हे 2 शब्द लक्षात आणा. अभंग घ्यायचा असतो तो गणितासारखा सोडवायसाठी. आता ठोकाठाक्यात चालू आहे. अभंग घ्यायचा, पुन्हा बुवाचा त्याचा संबंध नाही. शेवटी बुवा सांगतो वेळ कमी असल्यामुळे पुढच्या वेळेस पाहू. तू बोंबलत बसला तालुकाभर, दुसरंच ना. आता काय पुढचं? याच्यात मस्ती जिरवणं. विठ्ठल तरी त्याच्याही तारका मिळत नाही. हे विशेष आपलं काय? स्वर्ग आणि मृत्यू.
साणप बाबा, स्वर्गातल्या सुविधा, कल्पतरूचे बगीचे, चिंतामणीच्या भूमिका, कामधेनूची खिल्लार, अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखं वाहन, अमरावती राजधानी, उत्तम प्रतीचे घोडे, तिलोत्तमा उर्वशी, मेनका, करमणुकीला न अमृत प्यायला, एवढ्या सुविधा स्वर्गात आहे. चला मृत्यूलोकात पाहू आता. तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, मृत्यूलोकात रॉकेलवर चालणारी जीप गाडी आहे. तिथं अमरत्व सिंहासन आहे, अविश्वास नाही आला तर 5 वर्षानं बदलणारं हे सिंहासन आहे. तिथं कल्पतरूचे बगीचे आहे, इथं येड्या बाबळी आहे. तिथं कामधेनूची खिल्लार आहे, इथं जर्सी गाईची खोंड आहे. तिथं चिंतामणीच्या भूमिका आहे, इथे डांबरी रोडला खड्डे आहे. तिथे अमृत प्यायला आहे, इथं तुम्हालाच माहिती आहे. अरे जर एवढ्या सुविधा स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यूलोकात आहे, तर मग इथं येतीलच कशाला आणि येत नाही तर लिहिलं कशाला? मृत्यूलोकी व्हावा जन्म हे स्वर्गीचे अमर इच्छिता तेव्हा मृत्यूलोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे आंबरे इच्छिता तेव्हा मृत्यूलोकी व्हावा आणि इथपर्यंत आलो आपण. याचं उत्तर आहे रोहिदास, कर्म स्वातंत्र्य. कर्म स्वातंत्र्य स्वर्गात नाही, मृत्यूलोकात आहे. तुम्हाला पिंपळगावला डबा तयार करता येतो साणप बाबा, पण पुण्याच्या सारसबागेमध्ये जाऊन खायचा. तुम्ही जर म्हटलं तिथं 3 दगडाची चूल मांडून येड्या बाबळीचं सरपन्न तवा ठेवून चपात्या गरम, धावलाच वॉचमॅन. ते नाही जमत. डबा पिंपळगावला तयार करायचा, पुण्याच्या सारसबागेत खायचा. तसं पुण्याची सारसबाग म्हणजे स्वर्ग आहे, पिंपळगाव म्हणजे मृत्यूलोक आहे. इथे कर्म स्वातंत्र्य आहे, इथे डबा तयार करता येतात. तिथं फक्त खायचं आहे. डबे म्हणजे म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, हे डबे आहे. तिथे जाऊन खायचे म्हणजे स्वर्ग सुख भोगीजे मनोहर खायचे आहे. डबा संपला म्हणजे पुन्हा तयार करता येत नाही, वापस यायचं पुन्हा. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरण येऊ लागती माघारे. कुठं? मृत्यू लोका. आपलं याच्यावर चाललंय कीर्तन, हे लक्षात ठेवा. विठ्ठल हा एक पहिला मुद्दा आहे. कर्म स्वातंत्र्य तिथं नसल्यामुळे स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवान मृत्यू लोकी व्हावा जन्मावा. दुसरं एक कारण, परिवर्तनशीलता. परिवर्तनशीलता मानव देहात आहे, स्वर्गातल्या देवतांच्या देहामध्ये नाही. परिवर्तनशीलता ज्याला म्हणतात. म्हणजे कल्पना करा साणप बाबा, कल्पनेला काही खर्च आहे का आपल्याला? कल्पना करा, आज LICचे फार मोठे अधिकारी, सगळ्यात मोठं जीवनभर व्यसनमुक्तीचं कार्य करणारे लक्ष्मणरावजी नागरे साहेब, पिंपळगावच्या लोकांनी ठरवलं आज साहेबांचा अमृत महोत्सव आहे, विनमुख जाऊ द्यायचं नाही कोणाला. कल्पना करा बरं का, मनात येऊ देऊ नका. 1-1 किलोचा चांदीचा गोळा, 1-1 किलोचा लोखंडाचा गोळा. माझ्या उजव्या भागाला लोखंडाच्या गोळाचा ढीग लावला डोक्या एवढा, डाव्या भागाला चांदीच्या गोळाचा ढीग लावला डोक्या एवढा. आणि कीर्तन संपल्यावर संयोजकांनी सांगितलं, तसं जाऊ नका, आमच्या साहेबाचा वाढदिवस आहे, 2 पैकी 1 गोळा सप्रेम भेटण्या. इमानदारीनं सांगा, लोक काय डोकं चालवतील? खरं सांगा. एकमेकाला लोखंड कुठे मिळलं का? भंगारला. चांदी घेऊ 70,000 रुपये किलो. पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा तरी तो चांदीला हात लावणार नाही.
कारण चांदीला परीस घासला तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होतं. त्याला माहिती आहे माझ्या खिशात परीस आहे, उचलेपर्यंत लोकांना 10 रुपयाचं लोखंड दिसणार आहे, पण खिशात टाकल्यावर खिशातल्या परिसाला लागलं 60 लाख रुपयाचं सोनं पठ्ठ्याजवळ होणार आहे. चांदीला परीस घासला तरी सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होतं. तसं देवतांचा देह म्हणजे चांदीचा गोळा, मानवाचा देह म्हणजे लोखंडाचा गोळा, आणि पृथ्वी तलावरचा परीस म्हणजे साधू संत, आणि म्हणून मृत्यूलोकी भावा अजून 4-5 चरण आहे, आता एकच आपलं, पण ते अनावश्यक नाही, पद्धतशीर आहे. स्वर्गीचे अमर प्रश्न उत्तर सगळे झालं. इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, का परिवर्तनशीलता मानव देहात असल्यामुळे, कर्म स्वातंत्र्य मृत्यूलोकात असल्यामुळे स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. अरे हो, पण तो जन्म तुम्हाला मृत्यूलोकात मिळाला तर काय करणार? नारायण नामे तिथं मजा नाही रोहिदास. हा ना, असे मृदंगाचार्य, असे विनेकरी, असे छोटे छोटे वारकरी, गायनाचार्य. हा चुके सोहळा वर्गी नाही, हा चुके सोहळा वर्गी नाही. सुख सोहळा स्वर्गी नाही, वासनाचू कीर्तनाचे
वा वा, हे नामदेवरायच वाटतात बुवा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. जडी मध्ये नामदेवा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वैकुंठाला चाला, वैकुंठाला चाला, नामदेव रायाला म्हणले देव. नामदेवराय म्हणले देवा, वैकुंठात जर मजा असती, तू इथं कशाला आला वारकडे झोपड्यात. मग वतन आमुची मीरा असं पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक. सेवा करू तेथे मागं काही पाहू नका, काही नाही, ते फक्त महिला आल्या, दुसरं काय, काही पाहू नका. बरोबर करू आपण. 8:35 मी मोकळे करतो. साणप बाबाला आमचे अनुभव आहे आणि मोहनानंद गिरीजीपासून त्यांना महात्म्याचं सानिध्य आहे. त्यांना माहिती आहे. म्हटलं फक्त खड्ड्यामुळे 5 मिनिट बाबा, 5 मिनिट खड्ड्यामुळे गेले, नाही तर बरोबर 6:30 बाबा मंडप फुल झाला आपला. याचं कारण कीर्तनाला तर आलीच लोक, पण साहेबांनी केलेलं कार्य हे त्याची पोच. विठ्ठला वतन आमुची मीरा असं पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक. सेवा करू तेथे नाचू महाद्वारी. अभंग नामदेवाचा आहे, तर ते काय एकदा सुरू केलं की मला पूर्ण म्हटल्याशिवाय बरं वाटत नाही, पाठ केलेले असल्यामुळे बरं का. वतन आमुचे मीरास पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक. सेवा करू तेथे नाचू महाद्वारी. नामाची उजरी जागवणी, साधू संता शरण जाऊ. मनोभावे प्रसाद स्वभावे, देतील ते नामा म्हणे आम्ही. पायरीचे चिरेन वरी संत हिरे पाय देती. आता बरं वाटलं. विठ्ठला हा आनंद तिथे नाही. मग काय करणार. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नुसती मुक्तीच नाही, नारायण नामामध्ये दुपारची काळजी करायची नाही, अंतकाळची काळजी करायची नाही. दुपारी माध्यान्ह काळ आणि शेवटचा अंतकाळ. अंतकाळात मुक्तीची गरज आहे आणि माध्यान्ह काळात भुक्तीची गरज आहे. दोन्ही भुक्ती मुक्ती चारी घडी. हरिपाठ कठीण आहे. नारायण हरी, नारायण हरी, बुद्धी मुक्ती नामावून तिथं वेल्डिंग केलं मी. इथे काय, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. ज्ञानोबा म्हणतात नुसतं मुक्तीच नाही, भुक्ती सुद्धा. भुक्तीन मुक्ती चारी घरी त्याच्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. त्या लोकाला जाणे सलोकता, वैकुंठ भुवनी घर केले. देवासारखं स्वरूप प्राप्त होणे ही स्वरूपता.
लाजली गे माये आता लाजले गे माय आता लाजले गे माय जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू चतुर्भुज नर होऊन ठेले ही स्वरूपता मुक्ती आहे. समीपता लक्ष्मी वल्लभतया जवळी ही समीपता. देवच होणे सायुज्यता मुक्ती चारी घरी त्याच्या कशामुळे नारायण हरी. हे सामर्थ्य नारायण नामात असल्यामुळे मृत्यूलोकात जन्म मिळाल्यावर नारायण नामे होऊ जीवनमुक्त. कीर्तनी अनंत गाऊ गीते एकदा पुन्हा वापस जाऊ आपण. वापस म्हणजे शिन्नरला नाही. महाराष्ट्र सोडून जा हा आनंद परप्रांतात नाही. भारत सोडून जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा साणप बाबा स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा सत्यलोकात नाही. नाही तर ब्रह्मदेव येतो वाळवंटातला सोहळा पंढरपूरचा पाहण्यासाठी. जेव्हा आमचे वारकरी नाचतात ना लुब्धली नादी लागली समाधी लागले समाधी लुब्धली नादी लागली समाधी लागले समाधी जननरनारी लोका मुड जननरनारी लोका रे जननरनारी लोका पंडित ज्ञानी योगी महानुभव पंडित ज्ञानी योगी महानुभव एकच चित्त साधकारे एकच चित्त साधकारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र जाणे रामावरी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र जाणे रामावरी लुब्धली नादी लागली समाधी मूळ जन नरणारी लोक पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारे. मग ब्रह्मदेव हा सोहळा पाहून आपल्या भाग्याचं वर्णन ब्रह्मदेव करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा असे करते प्रभू भाग्याचा कैसा मृत्यू लोक म्हणती भाग्याचा देखुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. याचा अर्थच आहे हा सोहळा सत्य लोकात नाही. बरं का रोहिदास. महाराष्ट्राच्या बाहेर जा परप्रांतात नाही. भारत सोडून जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही.
त्याच्या पलीकडे जा, वैकुंठात नाही ना असता तर त्यांनी अपेक्षा केली नसती. वैकुंठीचे जन सदाईची ताती वैकुंठीचे जन सदाईची ताती वैकुंठीचे जन सदाईची कहीं येते हरिते दास कहीं येते हरिते दास हरिते दास कहीं येते हरिते दास नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त त्यांनी अपेक्षा केली नसती. ज्या अर्थी अपेक्षा करतात हा आनंद वैकुंठात नाही. वैकुंठी जन सदा इच्छिताती कै येथे येते हरीचे दास. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊच, थोडीशी घाई करू नका. मी सांगतो तसं तसं करू आपण. आता अमृत महोत्सव साहेबांचा आहे. जीवनभर केलेल्या त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे. म्हणून साहेबांना उदंड आयुष्य लाभावं याकरता आपण 2 मिनिट देवाकडे प्रार्थना करू. हात वर करा सगळे. शूटिंगवाले एवढे हात घे रे भाऊ, एवढे हात घ्या सर्व. शाबास, हुशार आहे. फोटोग्राफर कोणी असेल तर इकडून घ्या. उद्या पहिल्या पानावर पेपरला येऊ द्या की व्यसनमुक्तीसाठी जीवनभर झटणारे लक्ष्मणरावजी नागरे साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांच्या जन्मगावी भजन करणारा जनसागर. पहिल्या पानावर येऊ द्या. एका ताला थांबा बाबा, हार घालायची घाई करू नका म्हणून थांबा म्हटलं होतं. थांबा म्हणजे तुम्ही काढल्या. पहिलं साहेबांसाठी. थोडंसं मी सांगितल्यावर बंद. विठोबा रखुमाई. एक थांबा आहे. एक हात वर. हा, एक हात वर. एक हात वर टाळी. हा, एक एक एका तालात. हे साहेबासाठी आहे. हा, आता आपलं घ्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय
फोटो निघले का साहेबांचे? हा, बसा साहेब आता. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी भावा जन्म आमा, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. मृत्युलोकी भावा जन्म आमा, मृत्युलोकी भावा जन्म नारायण नामे हो नारायण नामे हो जीवन मुक्त. गाऊ गीत गाऊ गीत गाऊ गीत कीर्तनी आनंद, कीर्तनी आनंद गाऊ गीत गाऊ गीत स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मामा, नारायण नामे हो जीवन मुक्त. कीर्तनी अनंत गाऊ गीती, स्वर्गात नाही, सत्यलोकात नाही, वैकुंठात नाही. का वाट वैकुंठी पाहती, भक्त कैबा येथे येती. म्हणून वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येथे येते हरीचे दास. ठीक आहे, वैकुंठातले लोक वैष्णवाची वाट पाहतात, यात नवल नाही. पण कोणाच्या दुःखात सहभागी न होणारा यमराज, यम धर्म बाट पाय निरंतर, यम धर्म बाट पाय निरंतर, यम धर्म बाट
वाट पाहे निरंतर, नाही त्या यमासी करुणा. बरं का सानप बाबा, त्याच्याकडे कोरोना आहे, करुणा नाही म्हणतो. आणि करुणा असते तर त्याच्याकडे राष्ट्रपतीकडे करतात तसे दयेचे अर्ज केले असते लोकांनी. अजून पंतूचं लग्न व्हायचं आहे, मे महिन्यात आहे, तेवढं झालं म्हणजे मग घेऊन जायला हरकत नाही, अजून 6 महिने थांबवा. नाही त्या यमासी करुणा. राजा वेश्या येम अग्नी चोर बालक याचका परदुःखम न जाणंती अष्टमो ग्राम कंटका. हे 8 लोक दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाही. त्याच्यात यमाचा नंबर आहे 8. म्हणजे एक राजा, एक वेश्या, एक यम, एक अग्नी, एक चोर, एक बालक, एक याचक आणि ग्रामकंटक. ग्रामकंटक म्हणजे गावामध्ये भांडणं लावणं हा ज्याचा खानदानी व्यवसाय. त्याच्या आज्यानं तेच केलं, त्याच्या बापानं तेच केलं, तोही तेच करतो. 3 पिढ्याची परंपरा, त्याला म्हणतात ग्रामकंटक. अष्टमो ग्रामकंटकः परदुःखम न जाणंती. असा निर्दय असणारा येम, पण तो सुद्धा हात जोडून उभा आहे. कशासाठी? कथा श्रवण व्हावयास, कथा श्रवण व्हावयास, येम धर्मा थोर आस, पाहे रात्रं दिवस, पाहे रात्रं दिवस, वाट कर जोडोनी, धन्य धन्य हरिचे श्रवण व्हावयास, येम प्रमाण फिट झालं का? हां, तेच म्हणतो ते. कथा श्रवण व्हावयास, यमधर्मा थोर आस, पाहे रात्रं दिवस, वाट कर जोडूनी. इथे यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर म्हणून तिकडे नेलं मी तुम्हाला. पण वेल्डिंग बरोबर आहे, नाहीतर त्याने यादी दिली होती, जा रे आपले लोक पकडून आणा, यमधर्म सांगे दुता तुम्ही जावे मृत्यू लोका. वाढतंय थोडं पण चालेल ना? हां हां हां, मला माहिती. आपुलाला लोक जितुका तितुकाही आणावा. आपण ओळखायचे कसे? दूताने विचारलं, मग यादी दिली.